सोमवारसाठी सगळ्यात पहिली रस्सा भाजी आहे मशरूमची भाजी। तर त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम मशरूम घेतलेत। ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण मशरूमला माती भरपूर लागलेली असते। आणि कापून घेतलेत। तर एका साईडला कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल टाकून घेतलंय। तेल आणि तूप अगदी कडक तापवून घ्यायचंय। आणि इथे आता तेल आणि तूप कडक तापून झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचंय। आणि इथे आता मी 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतलेत। तो बारीक कापलेला कांदा टाकून घेतलाय। आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे। अगदी छान मऊसूत असे हे कांदे शिजले पाहिजे इतपत आपल्याला परतवायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटात कांदे अगदी मस्त परतून होतात। तर इथे तुम्ही बघू शकता कांदे मस्त परतून झालेत। तर इथे मी आता 2 मीडियम आकारांचे टोमॅटो घेऊन त्यांची प्युरी करून घेतली होती। ती प्युरी ही टाकून घेतली। टोमॅटो प्युरी टाकून 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता तेल अगदी छान असं सुटलेलं आहे टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर। त्यानंतर 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। ही पेस्ट मी खलबत्त्यामध्येच करून घेतली आहे। तुम्ही हवं तर रेडीमेड आलं लसूणची पेस्ट ही वापरू शकतात। तर थोडंसं परतून घ्यायचं आलं लसूण टाकून झाल्यावर। आता मसाले टाकून घेऊ। तर इथे भाजीला रंग येण्यासाठी 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकून घेतली आहे। यामुळे भाजीला अगदी छान असा रंग येतो। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। 1 चमचा काळा मसाला टाकून घेतलाय। पाव चमचा हळद टाकली आहे। आणि आता सर्व मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं मसाले टाकून मी मिक्स करून घेतलंय। आणि 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचंय। दही टाकल्यावर तुम्ही गॅसची फ्लेम लो करा किंवा हाय करा आणि मगच मिक्स करायची आहे, जेणेकरून भाजीमध्ये जर आपण दही टाकली तर ती फाटणार नाही भाजी किंवा ग्रेव्ही। तर इथे दही टाकून अगदी 1 मिनिटभर मी परतून घेतलंय। आणि आता झाकण ठेवायचंय। झाकण ठेवल्यामुळे अगदी छान असं तेल सुटतं। तर इथे तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 मिनिट मी झाकण ठेवलं होतं। तेल अगदी छान असं सुटायला सुरुवात झाली ग्रेव्हीला, तुम्ही बघू शकता। आणि रंग तर अगदी सुरेख आला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आणि त्यानंतर आता जे मशरूम स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते मशरूम टाकून घेतले। मशरूमचे पीस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवलं होतं मी। झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाजीला खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे आता मी फक्त 1 ते 1.5 कप गरम पाणी टाकून घेतलंय। गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। पाण्याचा वापर कमी का करायचा, तर मशरूमला स्वतःच भरपूर पाणी असतं। भाजी शिजताना ते पाणी भाजीला सुटतं, म्हणून आपण वरून पाणी अगदी 1 ते 1.5 कपाचाच वापर करायचा आहे, जास्त पाणी नाही टाकायचं। तर इथे मी 1 ते 1.5 कप गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। मीठ टाकून झाल्यावर भाजी परत अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही रंग बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे भाजीला। आणि आता 5 ते 7 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। मशरूम शिजायला खूप काही वेळ नाही लागत, अगदी 5 ते 7 मिनिटात मशरूम अगदी छान शिजतात। तर इथे 5 ते 7 मिनिटानंतर मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता भाजीला तरीही अगदी छान आलेली आहे। तर त्यानंतर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे मी। कोथिंबीर असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। तर कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आणि भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे। तर इथे आता भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे। कसुरी मेथीमुळे या भाजीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते। तर हातावर चुरून मी टाकून घेतली आहे कसुरी मेथी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। भाजीचा अगदी छान असा घमघमाट सुटतो। खूप छान भाजी झालेली आहे तयार। आणि आता या भाजीला थोडासा घट्टसरपणा आणण्यासाठी तुम्ही यामध्ये भाजलेलं बेसन पीठ
किंवा इथे मी 2 चमचे काजूची पावडर करून घेतली आहे, ती पावडर टाकून घेतली। काजूच्या पावडरमुळे भाजीचा रंगही चेंज होत नाही, घट्टसरपणा येतो, भाजीची तरी अगदी व्यवस्थित राहते आणि अगदी छान अशी हॉटेलसारख्या भाजीची टेस्ट आपल्या भाजीला येते। तर काजूची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। ही काजूची पावडर सुके काजू मिक्सरमध्ये बारीक करून बनवून घ्यायची, आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो तशी। तर आता मी गॅस बंद केला आहे। अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल मशरूमची अगदी चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे। त्यानंतर मंगळवारसाठीची रस्सा भाजी आहे ढाबा स्टाईल चना मसाला। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी चणे 7 ते 8 तास भिजवून त्यानंतर स्वच्छ धुवून कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं होतं आणि 1 चमचा छोले मसाला टाकून 3 शिट्ट्या करून घेतल्या। चणे अगदी छान शिजलेत। त्यानंतर एका साईडला 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 मीडियम आकाराचे कांदे छान भाजून घेतले। अर्धी वाटी खोबरंही भाजून घेतलं। थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। वाटण करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून। तर इथे वाटण अगदी छान तयार झालेलं आहे। त्यानंतर एका कढईत मी 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तेल व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय। त्यानंतर 2 तेजपत्ता टाकून घेतलेत मी आणि 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो टोमॅटो टाकून घेतलाय। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे आणि हे टोमॅटो आता अगदी छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे टोमॅटो तुम्ही बघू शकता अगदी छान शिजलेत आणि त्यानंतर तयार केलेलं आलं लसूण खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घ्यायचंय। हे वाटणही अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। अगदी पटकन तयार होणारा हा चना मसाला आहे। तर इथे वाटण अगदी छान परतून झालंय। त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतलीये, 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, 1.5 चमचा छोले मसाला टाकून घेतलाय आणि 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतलाय। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे। तर मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 कप गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण परत। त्यानंतर ढाबा स्टाईल चना मसाला जरा स्पायसी असतो म्हणून मी इथे 2 हिरव्या मिरच्या मध्ये थोडंसं कापून टाकून घेतलंय, थोडंसं मीठ टाकून घेतलंय। चणे उकडतानाही मी मीठ वापरलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता उकडलेले चणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। चणे उकडताना 1 चमचा छोले मसाला टाकला की चण्यांना छान टेस्ट येते। तर इथे आता उकडलेले चणे मी कढईमध्ये टाकून घेतलेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता वरून मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकता, पण ढाबा स्टाईल चना मसाला जरा घट्टसर असतो म्हणून पाणी कमी वापरायचं आणि आता अर्धवट झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट छान शिजवून घ्यायचे। चणे तर ऑलरेडी शिजलेलेच असतात, पण आपल्याला छान ग्रेव्ही आटवून घ्यायची आहे, घट्टसर बनवायचा आहे चना मसाला। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे, असेल तर टाका, पण चना मसाल्याला कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता रस्सा थोडा मी आटवून घेते जेणेकरून छान ग्रेव्ही येईल घट्टसर। तर इथे आता मी चना मसाला सर्व करते। तर अगदी गरमागरम साध्या आणि सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल चना मसाला तयार झालाय। हा चना मसाला तुम्ही चपाती सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता, अप्रतिम टेस्ट लागते आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे जरा स्पायसी लागतो हा चना मसाला। तर अगदी गरमागरम असा चना मसाला तयार झालाय। त्यानंतर बुधवारसाठीची रस्सा भाजी आहे मटकीची उसळ, तीही अगदी साधी आणि सोपी। उसळ बनवण्यासाठी मी कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये मी इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या होत्या, तो लसूण टाकलेला आहे आणि त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि इथे मी 1 मीडियम आकाराचा टोमॅटो व्यवस्थित बारीक कापून घेतलेला होता, तो टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो परतवायच्या आधी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी पटापट
मऊ शिजतात। तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी 1 मिनिटात व्यवस्थित शिजलेले आहेत, छान पेस्ट झालेली आहे। त्यामध्ये मी आता मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक कापून घेतलेले होते, ते बारीक कापलेले कांदे टाकते आणि हेही आता व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता कांदे आणि टोमॅटो व्यवस्थित मस्त परतून झालेले आहेत। आता आपण मसाले टाकून घेऊ। तर त्यामध्ये 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात। तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाले टाकू शकतात। आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आता मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकीची उसळ घेतलेली आहे। ती उसळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून आणि मग टाकायची आहे। तर इथे मी आता उसळ टाकलेली आहे आणि उसळ टाकून झाली की व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे मी उसळ व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। तुम्हाला भाजी किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकतात। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। बघू आपण 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान उकळायला लागलेली आहे आणि व्यवस्थित शिजते। तर थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि परत 3 ते 4 मिनिट आता झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। परत भाजी अगदी छान शिजलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। यामुळे भाजी जरा घट्टसर होते। तुम्हाला पाहिजे तर टाका, नसेल पाहिजे तर नाही टाकलं तरी चालेल। आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीरमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। तर इथे मी कोथिंबीर टाकून व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतलेली आहे। मटकी व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। मटकीला शिजायला खूप काही वेळ नाही लागत, अगदी 7 ते 8 मिनिटात व्यवस्थित भाजी शिजते। मी टोमॅटो परतवतानाही मीठ टाकलेलं, त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। तर इथे आपली अगदी छान चमचमीत अशी साधी आणि सोपी मटकीची उसळ तयार झालेली आहे। गुरुवारसाठीची रस्साभाजी आहे लसुणी मेथी। तर त्यासाठी मी इथे आता कढई तापायला ठेवून कढईमध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलंय। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या मी अख्ख्याच टाकून घेतल्या आहेत। तर लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा रंग चेंज होईपर्यंत। तर इथे लसूण परतून झालेला आहे। त्यानंतर इथे मी आता एक मेथीची जुडी घेतली आहे। मेथी व्यवस्थित निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून ही निवडलेली मेथी आता कढईमध्ये टाकून घेतली। तर मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला फक्त कढईमध्ये ही भाजी परतून घ्यायची। ही भाजी आपण जेव्हा धुतल्यानंतर ती व्यवस्थित निथळून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची, जेणेकरून मेथीची भाजी अगदी छान तयार होते। तर इथे आता 1 ते 2 मिनिट मी मेथीची भाजी अगदी छान अशी परतून घेतली आहे कढईत। सर्व पाणी व्यवस्थित कोरडं झालंय आणि ही मेथीची भाजी आता गार होण्यासाठी साईडला ठेवायची आहे। आणि आता मिक्सरचं लहान भांडं घेतलंय मी, त्यामध्ये 1 चमचा भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकून घेतलेत, 1 चमचा तीळही थोडीशी भाजून घेतली आहे आणि त्यानंतर 1 चमचा चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलंय, तेही थोडंसं भाजून घेतलंय आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पेस्ट तयार झाली आहे। तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे। कढई व्यवस्थित तापवून घ्यायची आणि त्यानंतर कढईमध्ये आता 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेतलंय। शक्यतो आपण तेलाचा वापर भाजीसाठी कमीच करतो, पण अशा काही चमचमीत भाज्या बनवण्यासाठी थोडंसं तेल एक्स्ट्रा वापरलं तरी काही हरकत नाही। तर तेल व्यवस्थित तापलंय, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचंय आणि इथे आता 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या मी अगदी बारीक कापून घेतल्या आहेत।
तो बारीक कापून घेतलेला लसूण मी तेलात टाकून घेतलाय। लसूणी मेथी असल्यामुळे अर्थातच लसूण जरा जास्तच वापरायचा आहे। थोडासा रंग चेंज होईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे तेलात। तर इथे आता 1 ते 1.5 मिनिट लसूण व्यवस्थित परतून झालाय। त्यानंतर इथे 2 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतलेत। ते बारीक कापलेले कांदे टाकून घेतले आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे। खूपही जास्त नाही परतवायचे आपल्याला कांदे। त्यानंतर 2 सुक्या मिरच्या घेतल्यात, लाल मिरच्या, ते मिरच्या टाकून घेतल्यात। कांद्याबरोबर त्याही परतल्या जातील। आणि इथे आता 1 मीडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतलाय। तो बारीक कापलेला टोमॅटोही टाकून घेतलाय आणि टोमॅटो आता आपल्याला फक्त अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, जास्त नाही शिजवायचा। तर टोमॅटो अर्धवट शिजेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे टोमॅटो शिजायला खूप काही वेळ नाही लागत। तर इथे आता अर्धवट असा टोमॅटो शिजलेला आहे। सर्व व्यवस्थित परतून घेतलंय मी। आता आपण मसाले टाकून घेऊ। तर इथे आता मी 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतलाय, 1.5 चमचा लाल तिखट टाकलंय। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। पाव चमचा हळद टाकली आहे। मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता जे भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि बेसन पिठाची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आता अगदी छान असं तेल सुटेपर्यंत हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचं। मसाल्यांबरोबर जी पेस्ट होती बेसन पीठ, शेंगदाणे, तिळाची, तीही व्यवस्थित परतली जाते। तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलंय आणि अगदी व्यवस्थित आता परतून घेते। तुम्ही हवं तर मसाले टाकायच्या आधीही ही पेस्ट टाकू शकतात, पण मी शेंगदाणे, तीळ आणि बेसन पीठ अगदी छान असं भाजून घेतलेलं होतं म्हणून मसाल्यांबरोबरच टाकून घेतलंय आणि हे अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय। तुम्ही बघू शकता अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आता जी तेलात परतून घेतलेली मेथीची भाजी आहे ती टाकून घ्यायची। मेथीची भाजी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि मीठ टाकून परत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर इथे आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे। मसाले वगैरे मेथीच्या भाजीला अगदी व्यवस्थित लागलेत। त्यानंतर मी त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलंय। जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, कारण आपण ढाबा स्टाईल लसूणी मेथी बनवतो आणि ती अगदी घट्टसरच असते, खूप पातळ नसते। तर 2 ते 3 चमचे पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतली भाजी आणि आता 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर ही भाजी अगदी छान अशी शिजू द्यायची आहे। तर भाजी शिजताना तुम्ही बघू शकता साईडला अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे। अगदी चमचमीत अशी लसूणी मेथी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे आणि रंगाप्रमाणेच या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही लसूणी मेथी। शुक्रवारसाठीची रस्साभाजी आहे चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे छान ब्राऊन रंगापर्यंत भाजून घेतलेले आहेत थोडंसं तेल टाकून आणि त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तोही व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। लाल तिखटही वापरलेला आहे म्हणून मिरच्या वापरताना जरा तुमच्या अंदाजाने घ्या। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि हे आता अगदी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटण करून घेतलेलं आहे अगदी छान। त्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। शेवभाजीसाठी तेल थोडंसं एक्स्ट्रा लागतं कारण जरा तर्रीदार शेवभाजी छान लागते खायला। तर तेल व्यवस्थित तापलं की त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे
आणि हे वाटण आता मीडियम गॅसवर अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। सतत मिक्स करत राहायचं आहे पळीने। तर अगदी छान आणि साधी आणि सोपी ही शेवभाजी आहे, पटकन होणारी। तर वाटण परतवतो तोपर्यंत एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। या भाजीसाठी पाणी गरमच वापरायचं आहे। तुम्ही बघू शकतात वाटण छान परतवलं जातंय आणि थोडंसं पाणी कमी वापरल्यामुळे हे वाटण अगदी पटापट परतवलं जातं। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण छान परतवून झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे। तर त्यामध्ये मी 1.5 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जोही कोणता गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात। आणि गरम मसाला टाकून चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे हा जो रस्सा आहे तो लगेच उकळायला सुरुवात होते, म्हणून गरम पाणी वापरलेला आहे मी। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकतात, तुम्हाला कितपत पातळ शेवभाजी पाहिजे। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता हा रस्सा छान उकळू द्यायचा आहे। गरम पाण्यामुळे लगेच रस्सा उकळायला सुरुवात होते, त्यामुळे शक्यतो गरम पाणीच वापरा तुम्ही। तर तुम्ही बघू शकतात रस्सा छान उकळायला लागलेला आहे। त्यामध्ये मी आता 1 वाटी शेव टाकते। ही मी तुरकाठी शेव घेतलेली आहे, कारण ही शेव जर आपण शेवभाजीसाठी वापरली तर कितीही वेळ रश्शामध्ये ही शेव राहू द्या, अजिबात विरघळत नाही। तर अगदी 1 ते 2 मिनिट भाजी उकळून झालेली आहे। त्यामध्ये मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते शेवभाजीला। आणि त्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर थोडीशी चोळून टाकायची आहे भाजीमध्ये आणि अगदी 1 मिनिट भाजी उकळून घ्यायची। तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतात, खूप छान टेस्ट लागते। शनिवारसाठीची रस्सा भाजी आहे चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की एका साईडला मी इथे शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि ते एका पाण्याने धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। वरची साल काढू नका शक्यतो। तर इथे मी तेल गरम झाल्यावर कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि थोडं परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। तर शेंगा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड आणि धनेपूड टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे। जिरेपूड, धनेपूड आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत शेंगा आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यावर परत मिक्स करून घ्यायच्या आहेत शेंगा आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे शेंगा शिजायला लगेच सुरुवात होते। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकतात। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि या शेंगा आता शिजवून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे। तव्यावर मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे उभे कापून टाकलेले आहेत आणि हे कांदे छान रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला। तर इथे तुम्ही बघू शकतात कांदे छान भाजून झालेले आहेत। मी ते एका डिशमध्ये काढून घेते आणि त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तोही व्यवस्थित भाजून घेते। जास्त नाही भाजायचा आपल्याला आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे। तर त्यामध्ये मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्याही टाकलेल्या आहेत। तर खोबरं व्यवस्थित आता भाजून होतंय। गॅसची फ्लेम लो अशासाठी की आधीच तवा छान तापलेला असतो, खोबरं जळू शकतं, म्हणून गॅसची फ्लेम लो करायची आहे खोबरं भाजताना। त्यामध्ये मी 1 चमचा तीळ टाकलेली आहे, खोबऱ्याबरोबर तीळही छान भाजली जाते। तर इथे छान भाजून झालेलं आहे खोबरं, तीळ आणि लसूण, तेही मी काढून घेते। तर एका साईडला आपण बघू आता शेवग्याच्या शेंगा शिजत आलेल्या आहेत। खूप जास्तही नाही शिजवायच्या आपल्याला, अगदी 80 ते 90% शेंगा शिजवायच्या आहेत फक्त। तर इथे शेंगा छान शिजलेल्या आहेत। मी गॅस बंद केलेला आहे। तोपर्यंत आता वाटण करू। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि भाजलेला कांदा, खोबरं, लसूण आणि तीळ आहे, ती मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे। खूप छान लागते भाजी असं वाटण करून केल्यावर।
तर हे वाटण आता थोडंसं पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण छान तयार आहे। तर आता एका साईडला मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण या तेलात टाकायचं आहे आणि हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पाणी कमी वापरल्यामुळे अगदी पटापट परतलं जातं हे वाटण। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी छान परतून झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1.5 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकतात। हळद शेंगा शिजवताना टाकलेली आहे म्हणून आता नाही टाकली तरी चालेल। मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला तर्री छान येते आणि हे वाटण परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे। शेंगा शिजवतानाही मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण छान परतून झालेलं आहे। त्यामध्ये आता शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत। शेंगा शिजवताना जे पाणी वापरलेलं आहे तेही आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात। तर इथे मी शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल पाणी तर तुम्ही गरम पाणी या भाजीत टाकू शकतात। तुम्हाला कितपत पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात। तर इथे आता भाजी 5 ते 10 मिनिट छान उकळून घ्यायची आहे मीडियम टू लो फ्लेमवर। भाजी छान उकळलेली आहे। त्यामध्ये मी थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून अगदी 1 मिनिट फक्त भाजी उकळून घ्यायची। त्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे। तुम्ही तर्री बघू शकता भाजीची अगदी छान तर्री आलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही वाटण करून शेवग्याच्या शेंगा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल। अशी भाजी जर ताटात आली तर तुम्ही एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल। अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झणझणीत तर्रीदार अशी शेवग्यांच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झाली आहे। त्यानंतर रविवारसाठीची रस्सा भाजी आहे मेथी मटर मलाई। तर सगळ्यात आधी मी इथे एका लहान पातेल्यात 1 ग्लास भरून पाणी तापायला ठेवलंय। पाणी अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्या गरम पाण्यात 1 वाटी मटार टाकून घ्यायचे आहेत। आधी स्वच्छ धुवून घ्यायचे मटार आणि मग गरम पाण्यात टाकायचे आहेत आणि आता हे मटार लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट अगदी छान असे शिजू द्यायचे आहेत। तोपर्यंत एका साईडला इथे मी आता कढई तापायला ठेवली आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप अगदी व्यवस्थित मेल्ट झालं की इथे आता मी एक मेथीची जुडी निवडून घेतली आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती मेथीची भाजी टाकून घेतली आहे। शक्यतो मेथी मटार मलाईच्या भाजीसाठी जी मेथीची भाजी घेतो ती कोवळीच घ्यायची, कारण पटकन शिजते कोवळी मेथीची भाजी। तर इथे आता मी मेथीची भाजी टाकून घेतली आहे। थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। मीठ नेमकंच टाका अंदाजाने, कारण नंतरही आपल्याला भाजीत मीठ टाकायचं आहे। आणि आता ही भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवली आहे आणि मेथीची भाजी जशी जशी मिक्स होईल तशी मेथीच्या भाजीचं जे पाणी आहे ते सुटतं। इथे तुम्ही बघू शकतात मेथीच्या भाजीचं स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। वरून आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे एका साईडला आता मटारही 4 ते 5 मिनिट अगदी छान असे बॉईल झालेत। या स्टेजलाच हे मटार बरेचशा प्रमाणात शिजून होतात आणि इथे आता एका साईडला मेथीची भाजी अगदी छान अशी शिजली आहे, म्हणजे पाणी पूर्ण आटलंय मेथीच्या भाजीचं। आणि हे शिजलेले मटार आता मी चाळणीत काढून घेते, त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे। आणि आता एका साईडला कढई तापायला ठेवून कढईत 1 चमचा तूप टाकून घेतलाय। या भाजीमध्ये आपल्याला सर्व स्टेजला तुपाचाच वापर करायचा आहे। हवं तर तुम्ही तेलही वापरू शकतात, पण तूप टाकून जर आपण ही रेसिपी बनवली अप्रतिम टेस्ट लागते।
तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये मी 4 लहान आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे कापून घेतलेत. ते कांदे टाकून घेतले आणि कांद्यांचा अगदी रंग चेंज होऊ द्यायचा, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे कांदे अगदी व्यवस्थित परतून झाले 4 ते 5 मिनिटांनी. त्यानंतर मी त्यामध्येच आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत. मिरच्या हवं तर तुम्ही बारीक कापूनही टाकू शकतात किंवा अशा पद्धतीनेही उलटणीने तुम्ही कढईतच मिरच्या बारीक करून घेऊ शकतात. 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटोही उभे कापून टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो टाकून झाले की टोमॅटो थोडे मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो शिजायला खूप काही वेळ नाही लागत. आणि त्यानंतर आता त्यामध्येच थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला टोमॅटो थोडे मऊ करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. खूप काही वेळ लागतो असं काही नाही. आणि त्यानंतर आता त्यामध्येच 10 ते 12 काजू टाकून घ्यायचे आहेत. काजूमुळे या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी छान अशी मिळून येते, घट्टसरपणा येतो आणि चवही अगदी ढाबा स्टाईलच्या भाजीसारखी येते. तर काजू टाकूनही 1 ते 2 मिनिट मी परतून घेतलं आहे. इथे आता टोमॅटो अगदी छान असे शिजत आलेत, तुम्ही बघू शकतात. अगदी व्यवस्थित शिजलेत. आणि त्यानंतर आता यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर गरम पाणीही टाकू शकतात, गार पाणी टाकलं तरीही चालेल. तर पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला 4 ते 5 मिनिट अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे. यावर मी आता 4 ते 5 मिनिट झाकण ठेवलं आहे. तर 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात सर्व साहित्य अगदी छान असं शिजलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून घेतलं आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असं सर्व साहित्य शिजवून घेतलं आहे मी. आणि आता वाटण करून घेते. तर एका साईडला परत मी कढई तापायला ठेवली आहे. कढईत 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात. तर इथे मी आता तूप टाकून व्यवस्थित वितळून घेतलं आहे सर्व तूप. आणि त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे. आणि परत 2 तेजपत्ता टाकून घेतलेत मी. थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे. खडा मसाल्यांमुळे या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते. तेजपत्ता, दालचिनी आणि जिरं थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे कांदा टोमॅटोचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे वाटण बनवताना तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकतात. आणि हे वाटण आता अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त परतवायची काही गरज नाही, कारण आपण झाकण ठेवून कांदा टोमॅटो वगैरे सर्व साहित्य अगदी छान असं शिजवून घेतलं आहे. त्यामुळे त्याचा पूर्ण कच्चापणा निघून गेला आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनिट हे वाटण परतून घेतलं आहे. तर इथे आता वाटण परतून झाल्यावर बॉईल करून घेतलेले मटार टाकून घेतलेत मी. आणि जी मेथीची भाजी तुपावर टाकून आपण परतून शिजवून घेतलेली होती तीही टाकून घेतली आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. लाल तिखट वगैरे आपल्याला नाही वापरायचं, कारण हिरव्या मिरचीचा आपण वापर सुरुवातीलाच केला आहे वाटण बनवताना. तर आता हळद, मटार आणि मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला या भाजीचा रंग सफेद दिसत असला तरी नंतर या भाजीचा रंग पूर्णपणे चेंज होतो. आणि त्यानंतर आता मिक्स करून घेतलं की इथे आता मी 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. तुम्ही गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाल्याचाही वापर करू शकतात. आणि त्यानंतर मसाला टाकून मिक्स झालं की ते आता मी अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी टाकलं आहे. या स्टेजला गरम पाण्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे, जेणेकरून भाजी लगेच शिजायला सुरुवात होईल. तर गरम पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे.
आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी अर्धा ते पाऊण ग्लासच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पातळ भाजी ही नसते. तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मेथीची भाजी जेव्हा आपण तुपावर परतवली तेव्हाही मिठाचा वापर केला आहे, त्यामुळे मिठाचा वापर हा अंदाजानेच करायचा आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यानंतर ही भाजी 4 ते 5 मिनिट फक्त शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिटानंतर इथे आता मी 4 ते 5 चमचे मलाई टाकून घेतली आहे. मलाई म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपली दुधावरची जी साय असते ती काढून वाटीत फेटून घ्यायची. मलाई तयार होते. तुम्ही हवं तर दुकानातून आणलेली मलाई वापरू शकतात किंवा घरचीही दुधावरची साय वापरू शकतात. तर इथे मी घरचीच दुधावरची साय इथे वापरली आहे. मलाई टाकून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, त्यामुळे भाजीचा रंग पूर्णपणे बदलतो. 1 ते 2 मिनिट शिजवून घेतला आहे. आणि इथे आता मी तयार भाजी सर्व करते. तर अशा प्रकारे अगदी साधी, सोपी आणि चटपटीत अशी मेथी मटार मलाईची भाजी तयार झाली आहे. तर 7 दिवसांच्या 7 रसाभाज्या तयार झाल्यात.